जय रामकृष्ण हरी. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या पवित्र दिवशी आपण उपवासासाठी एक हटके, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट रेसिपी बनवणार आहोत. राजगिऱ्याच्या पिठाचं मऊ आवरण आणि आत रताळ्याचं खमंग मसालेदार सारण, बाहेरून हलकसं खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ. नाश्ता असो, संध्याकाळची भूक असो किंवा उपवासाची थाळी, ही रेसिपी प्रत्येकालाच नक्की आवडेल. मग चला वेळ न घालवता आजची खास उपवास स्पेशल रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी 250 ग्रॅम रताळी घेऊया. मी रताळी 10 मिनिटे मोठ्या आचेवर आणि त्यानंतर 5 मिनिटे मध्यम आचेवर उकळून घेतली आहेत. इथे रताळी जास्त मऊ होईपर्यंत उकळून घ्यायची नाहीत. आता त्याची साल काढून काट्याच्या मदतीने छान मॅश करून घेऊ. तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर त्याचाही वापर करू शकता. रताळ्यामध्ये मोठे तुकडे राहू देऊ नका. जितकं सारण एकजीव असेल तितके आपल्या बाईट्स सुंदर तयार होतील. आता या मॅश केलेल्या रताळ्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच किसलेलं आलं, 1 टीस्पून तीळ, अर्धा टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, ही तुम्हाला ऑप्शनल आहे. 1.5 टेबलस्पून थोडे भरड कुटलेले भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालू. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. थोडे भरड कुटलेले शेंगदाणे घातल्यामुळे सारणाला छान टेक्स्चर मिळते. त्यामुळे अगदी बारीक पूड करू नका. बघा, इथे आपलं सारण तयार आहे. आता पीठ तयार करून घेऊ. एका परातीत 2 कप राजगिऱ्याचं पीठ, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून साजूक तूप घालू. आता तूप आणि मीठ छान एकजीव करून घेऊ. आता थोडं गरम पाणी घालून पीठ मळूया. लक्षात ठेवा, इथे पाणी उकळतं नसावं. साधारण 80 ते 90 अंश इतकं गरम पाणी वापरा. एकदम सगळं पाणी घालू नका. चमच्याच्या मदतीने थोडं पाणी घालत पीठ एकत्र करत राहा. पण पाण्याचं प्रमाण राजगिऱ्याच्या पिठानुसार बदलू शकतं, म्हणून आवश्यकतेनुसारच पाणी घाला. आता तळहाताच्या मदतीने पीठ छान मळून घेऊया. मी इथे जवळपास अर्धा कप पाणी वापरला आहे. आता हाताला थोडंसं साजूक तूप लावून पिठाचा गोळा पुन्हा एकदा छान मळून घेऊया. त्यामुळे पीठ अधिक मऊ होतं आणि पोळी लाटायलाही सोपं जातं. हे बघा, असं मऊ आणि एकजीव पीठ तयार झालं आहे. आता पिठाचा मध्यम आकाराचा एक गोळा घेऊ. पोळपाटावर थोडंसं राजगिऱ्याचं पीठ भुरभुरवून त्यावर हा गोळा ठेवू. वरूनही थोडंसं पीठ लावून हाताने हलकेसे थापून घेऊया. आता पोळी लाटायला सुरुवात करू. राजगिऱ्याचं पीठ गव्हाच्या पिठा इतकं लवचिक नसतं, त्यामुळे गरज वाटली तरच पोळी अलगद उलटवा. फक्त पोळपाट फिरवत पोळी लाटली तर ती अगदी सहज लाटता येते. गरज वाटल्यास वरून थोडंसं राजगिऱ्याचं पीठ भुरभुरवा. आपल्याला इथे मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे. आता तयार केलेलं रताळ्याचं सारण पोळीवर ठेवू. चमच्याच्या मदतीने ते संपूर्ण पोळीवर समान प्रमाणात पसरवून घेऊ. सारणाचा थर सगळीकडे सारखाच ठेवा, म्हणजे प्रत्येक बाईट मध्ये सारखीच चव मिळेल. आता एका बाजूपासून हलक्या हाताने पोळीचा घट्ट रोल तयार करून घेऊ. रोल पूर्ण झाल्यानंतर दोन्ही उघडी टोकं हलक्या हाताने दाबून बंद करून घेऊया. यामुळे सारण बाहेर येत नाही आणि रोल व्यवस्थित सील होतो. आता हे रोल छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेऊया. तुम्ही बघू शकता, प्रत्येक तुकड्यामध्ये सुंदर लेयर्स दिसत आहेत. आता प्रत्येक तुकडा हातावर ठेवून हलक्या हाताने थोडासा तिरका दाब देत चपटा करून घेऊया. खूप जोरात दाबू नका, नाहीतर लेयर्स खराब होऊ शकतात. अशाच प्रकारे सर्व बाईट्स तयार करून घेऊया. राजगिऱ्याच्या पिठाचे पदार्थ लवकर कोरडे पडतात, त्यामुळे तयार झालेले बाईट्स नेहमी स्वच्छ कापड किंवा झाकण लावून झाकून ठेवा. आता दुसरी सोपी पद्धत पाहू. पिठाचा गोळा घेऊन मध्यम जाडीची पोळी लाटून घ्या. त्यावर सारण समान प्रमाणात पसरवा. आता पिझ्झा कटरच्या मदतीने उभ्या पट्ट्या कापून घेऊया. यापैकी 2 पट्ट्या मी मुद्दाम थोड्या रुंद ठेवल्या आहेत. त्यापासून आपण सुंदर लेयर्स पराठा तयार करणार आहोत. आता सुरुवातीला बाजूला ठेवलेल्या 2 रुंद पट्ट्या घेऊया. त्यांचा हलक्या हाताने रोल तयार करून थोडासा दाब देऊया. तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर लेयर्स तयार झाले आहेत. आता हे पराठे हलक्या हाताने मध्यम जाडीचे लाटून घेऊ. राजगिऱ्याचं पीठ वापरल्यामुळे कडांना थोडेसे क्रॅक्स येऊ शकतात. अशा वेळी घाबरायची गरज नाही. फक्त हाताच्या मदतीने त्या कडा हलक्या हाताने दाबून व्यवस्थित करून घ्या. आता तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडंसं साजूक तूप लावूया. त्यावर तयार केलेला लेयर्स पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. यामधील कोणताही पदार्थ तुम्ही उपवासात खात नसाल तर तो पदार्थ सहज स्किप करू शकता. तरी ही रेसिपी तितकीच चवदार लागेल.
अशाच प्रकारे दोन्ही लेयर्स पराठे तयार करून घेऊ. आता त्याच तव्यावर थोडंसं तूप लावूया. तयार केलेले बाईट्स तव्यावर ठेवू. दोन्ही बाजूनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत शालो फ्राय करून घेऊ. या बाईट्स सोबत खायला एक झटपट आणि चविष्ट उपवास स्पेशल हिरवी दही कोथिंबीर चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, अर्धा इंच आलं, पाव कप दही, अर्धा टीस्पून लिंबाचा रस. इथे लिंबाचा रस काढताना काही बिया मिक्सरच्या भांड्यात पडल्या होत्या, त्या मी नंतर काढून टाकल्या आहेत. त्यामुळे लिंबाचा रस घालताना शक्यतो बिया पडणार नाहीत याची काळजी घ्या. आता हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत वाटून घेऊया. चला तर मग आपली झटपट उपवास स्पेशल हिरवी दही कोथिंबीर चटणी तयार आहे. बघा बाहेरून किती सुंदर, खुसखुशीत आणि आतून मऊ मसालेदार रताळ्याचं सारण प्रत्येक बाईटमध्ये अगदी छान भरलं आहे. हा खमंग आवाजच सांगतोय की बाईट्स किती छान खुसखुशीत झाले आहेत. आणि हे बघा आपल्या लेयर्स पराठ्याच्या किती सुंदर लेयर्स तयार झाल्या आहेत. प्रत्येक घासाला अप्रतिम चव आणि मस्त टेक्स्चर मिळते. या गरमागरम राजगिरा बाईट्स आणि लेयर्स पराठ्यांसोबत ही उपवास स्पेशल हिरवी दही कोथिंबीर चटणी सर्व करा आणि प्रत्येक घासाचा मनसोक्त आनंद घ्या. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, पारंपरिक आणि चविष्ट मराठी रेसिपीला कुक विथ शिवानीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.